उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा यांना मुंडगाव ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। सदर निवेदनात वरवट ते वनी वारुळा आकोट सुरू असलेला रोड मुंडगाव मधून जाणारा मेन रोड हा मूळ एस्टिमेट नुसार करण्यात न आल्यामुळे या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढलं आहे। तसेच आकोट तालुक्यात संत नगरी म्हणून ओळखला जाणाऱ्या मुंडगावमध्ये भाविक भक्तांची नेहमी गर्दी असते। त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालय बाजारपेठ ही रस्त्याला लागूनच असल्यामुळे व रस्त्याच्या चौफुलीवर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे। त्यामुळे सदर रस्ता हा एस्टिमेट नुसार 10 दिवसाच्या आत करण्यात यावा, अन्यथा बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलं गेलं। ग्रामस्थांच्या जीवाला धोका उद्भवल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असे निवेदनात म्हटलं आहे। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही सर्व ग्रामस्थ तेल्हारा इथे गेलो होतो। उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि त्याचीच प्रत आम्ही अकोलाच्या साहेबांना आपण देणार आहोत आणि त्यांना आम्ही त्या निवेदनामध्ये सादर केलं की बा जे मुंडगावमध्ये जे मूळ इस्टिमेट आहे या रोडचं बसस्टँडवर जाण्या येण्याकरिता खूप त्रास होऊन राहिला, लोकांना ट्रॅफिक जाम होते, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि आजपर्यंत 3 ॲक्सिडेंट झाले। आज आमच्या गावाचा एक रामदेव खळू नावाचा मुलगा पायातून फ्रॅक्चर झाला। त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थ तीव्र झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला या गावामध्ये जे मूळ इस्टिमेट आहे त्या इस्टिमेटनुसारच आमच्या बसस्टँडवरचं सर्व काम करून देण्यात यावं। इस्टिमेट जे मुंडगावचं इस्टिमेट आहे त्यानुसारच काम झालं पाहिजे। मुंडगावचं जे इस्टिमेट आहे त्याच्यानुसारच हे काम झालं पाहिजे आपल्या मुंडगाव। जनमत न्यूज साठी देवानंद खिरकर, तालुका प्रतिनिधी आकोट।